नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज सकाळी जे मित्रांनो आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर जे आहे जे की BMCच्या नवीन एका सरळ सेवा पदभरती जाहिरातीची मित्रांनो एक शॉर्ट नोटिफिकेशन तुम्हाला टाकलेली होती. आता मित्रांनो त्याची सविस्तर जाहिरात आलेली आहे, जे की बरेच विद्यार्थी सकाळपासून आपल्याला त्याच्या पात्रतेविषयी सॅलरीविषयी विचारत होते. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही क्लिअर करणार आहोत व त्यासोबतच ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे अंतिम स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला कुठून कसं मिळणार असेल हे देखील मी व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर सांगितलं आहे. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. जसं की मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सद्यस्थितीमध्ये एकूण 4 जाहिराती सद्यस्थितीमध्ये सुरू आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी, ज्यामध्ये गट अ चं देखील आहे, गट क चं देखील आहे, गट ब ची देखील भरती चालू आहे आणि आता जे मित्रांनो गट ड ची जी आहे संवर्गाची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात कशा संदर्भाची आहे, कोणकोणती पदे आहेत, तर या ठिकाणी आपण पाहून घेऊ. तर वरची संपूर्ण माहिती जी की बेसिक माहिती आहे, जी की आपण आता यामध्ये कव्हर देखील करू शकतो. तर यामध्ये पाहू शकता पदाचं जे नाव आहे, जे की कामगार हे पद आहे आणि यासाठी तुम्हाला जी वेतन श्रेणी मिळणारी आहे, जी की 18,000 पासून सुरू आहे तर 56,900 पर्यंत एवढे जे थोडक्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी मिळणारी आहे. आणि जी पदांची संख्या आहे ती 38 या ठिकाणी एकूण जी आहे ती पदांची संख्या आहे. आणि जर आपण सामाजिक आरक्षणाबाबतीमध्ये पाहिलं तर यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी जागा जे आहे ते ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा आहेत. जर तुम्हाला याची सविस्तर जाहिरात हवी असेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला याची सविस्तर मित्रांनो जी काही जाहिरात पाहायला मिळेल. तसंच आपल्या ॲपमध्ये देखील आपण याची सविस्तर जाहिरात जी आपण अपलोड करून दिलेली आहे. तर एकूण जी जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर 38 जागा या ठिकाणी जे की भरल्या जाणाऱ्या आहेत, ज्यामध्ये विविध संवर्गासाठी. आता आपण यामध्ये जी जागा आहे ती कशासाठीची आहे तर कामगारची आहे. आणि यामध्ये म्हटलेलं आहे देवनार पशुवृद्धगृहातील कामगारांची जी कर्तव्य सूची आहे, तर ही मुख्यतः जागा भरली जाणारी जी जागा आहे किंवा भरली जाणारी पदं आहेत जे की देवनार पशुगृहामधीलच आहेत. तर यामध्ये पाहिलं तर जे पशुगृहातील अंतर्गत रस्त्याची साफसफाई करणे जे की कामं आहेत कामगारांची, त्यानंतर पशुवधाची स्वच्छता व धुलाई करणे, त्यानंतर पशुवधगृहातील उघड्या गटारांची व सांडपाणी वाहून नेणारे नाले यांची स्वच्छता करणे आणि प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे जे आहे तुमचं त्या ठिकाणी असणार आहे, जर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज भरणारे असाल तर. आता त्यामध्ये आता आपण पुढे पाहू यासाठी लागणारे जे की पात्रता. तर ही संपूर्ण झाली कामांची वगैरे माहिती आणि जी बेसिक आपण माहिती पाहतो. तर आता बरेच विद्यार्थ्यांना आता यामध्ये जे आहे आता पुढचा प्रश्न पडतो जे की नेमकं यासाठी पात्रता जी काय असणारी असेल. आणि या संदर्भात सांगायचं झालं तुम्हाला तर यामध्ये वेगवेगळे जे आरक्षण देखील जिथे लागू आहेत. तर यामध्ये जर पाहिलं कामगार पदासाठी पात्रता तर जी शैक्षणिक अर्हता आहे, ज्यामध्ये कमीत कमी फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे आणि 10वी मध्ये आपल्याला मराठी विषयासह उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर आपल्या सर्वांना 10वी मध्ये मराठी विषय हा कंपल्सरी होता आणि 10वी उत्तीर्ण देखील जर तुम्ही असाल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फटाफट अर्ज जे आहे ते करू शकता. आणि त्यासोबत यामध्ये काही शारीरिक पात्रता देखील यामध्ये मागितलेली आहे, जे की मोजमाप वयोमर्यादामध्ये. तर अर्जदार हा जो आहे थोडक्यामध्ये जो की भारतीय नागरिक असावा आणि जे शारीरिक मोजमाप आहे यामध्ये पुरुष उमेदवाराचं किमान वजन आहे 50 किलोग्रॅम असायला पाहिजे आणि उंची जी आहे 157 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यानंतर स्त्री उमेदवारांसाठी किमान वजन जे आहे 45 ग्रॅम आणि उंची जी आहे जे की 150 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि त्यामध्ये खाली म्हटलेलं आहे जे की जी वयोमर्यादेची बाब या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेली आहे, जी की प्रसिद्ध झालेल्या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेले विहित जे काही वयोमर्यादा असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये अराखीव म्हणजेच की खुला प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष व कमाल जे आहे या ठिकाणी 43 वर्षाची अट जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्ही या वयोमर्यादामध्ये बसत असाल तर तुम्ही यासाठी मित्रांनो जे काही अर्ज करू शकता. आणि जो एज रिलॅक्शनचा नियम आहे तर एज रिलॅक्सचा नियम ॲज पर गव्हर्नमेंट रूल्सनुसार जसं ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पाहू आपण परीक्षा पद्धती. परीक्षा कोण घेईल तर याची देखील परीक्षा ही TCS हीच कंपनी घेणारी आहे, जे की सध्याला इतर सरळ सेवांची जी घेत आहे ती TCSच घेत आहे. आणि यामध्ये जो अभ्यासक्रम आहे जो की नॉर्मली आपला सरळ सेवेचा जो असतो, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 25, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी 25, अशा प्रकारे 100 प्रश्न 200 गुणाची तुमची परीक्षा जी आहे असणारी आहे. आणि यासाठीचा जो स्पेशली क्रॅश कोर्स आहे तो आपण आपल्या ॲपमध्ये मित्रांनो ऑलरेडी इंटिग्रेटेड करून दिलेला आहे. संपूर्ण काही त्या ठिकाणची रेकॉर्डेड बॅच मित्रांनो आपण दिलेली आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये दिलेली आहे, जे की तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये मिळणारे नसेल मित्रांनो. त्यामध्ये आपण ई-बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेला आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज इंटिग्रेट करून दिलेली आहे, त्यासोबत व्हिडिओ कोर्स देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेला आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करत असाल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून कोर्स जो आहे तो लगेचच्या लगेच तुम्ही एनरोल करून घ्या. तर या ठिकाणी पाहू शकता 100 प्रश्न 200 गुणाची परीक्षा होईल. आणि त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील जे की तुमच्या 10th लेवलचेच असणारे आहेत, त्यासोबतच जे बौद्धिक चाचणी परीक्षा स्वरूप आहे जे की माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार असेल, जे काही आपल्या शालांत परीक्षामध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षा होतात त्या प्रकारचा असणार आहे. यामध्ये कसल्या प्रकारची मौखिक परीक्षा होणारी नाही, म्हणजे की ते इंटरव्ह्यू वगैरे
वगैरे यामध्ये काही घेतलं जाणार आहे. डायरेक्ट परीक्षा होईल, त्यानंतर तुमची जी आहे जी की निवड यादी त्या ठिकाणी लागण्यात येणारी आहे. तर थोडक्यामध्ये ओव्हरऑल या प्रकारचे टप्पे होणार आहेत कामगार परीक्षांसाठी, जे काही कामगार पद भरतीसाठीचे मित्रांनो परीक्षेचे टप्पे. जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर याची जी लिंक आहे ऑनलाईन, जे की मित्रांनो 28 तारखेपासून सुरू होणारी आहे. या ठिकाणी पाहू शकता जे ऑनलाईन अर्ज आहे त्याचे 28 जानेवारीपासून सुरू होणारे आहेत आणि शेवटची तारीख 18 फेब्रुवारी ही अशी असणारी आहे. ज्यासाठी अराखीवसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर 28 तारखेपर्यंत तुम्हाला वेट करावा लागणार असेल तर फटाफट तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला आपण या भरतीचे सर्व काही वेळोवेळी अपडेट तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी देत असणारे आहोत. जर तुम्हाला आपली याची स्पेशल बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही जे आहे ते जॉईन करू शकता. तर असा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही व्हिडिओ अपडेट पाहायला मिळणार आहे. असलेले भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस टॅक एक्झाम.